वेलकम बॅक इन अवर चॅनल. या चॅनलमध्ये आपण शिकत आहोत इंग्लिश, तेही अगदी सोप्या पद्धतीने. आपण मराठी सेंटेन्स बघणार आहोत आणि ती सेंटेन्स इंग्लिशमध्ये कशी बोलायची ते आपण बघणार आहोत. तर चला आपल्या फर्स्ट सेंटेन्सला सुरुवात करूया. व्हिडिओच्या शेवटी मी काही तुम्हाला रूल्स जे आहेत ते सांगणार आहे, ते तुम्ही कंपल्सरी फॉलो करायचे आहेत. तर आपल्या सेंटेन्सेसला आपण सुरुवात करूया. आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे, जास्त हुशार बनण्याचा प्रयत्न करू नकोस. ओहो, बघा, जर आपण भावंड घरात असू तर हे जास्त करून मिळतंच आपल्याला हे सेंटेन्स ऐकायला. तर भाऊ किंवा आपली बहीण एकमेकांना बोलत असतं की तू जास्त हुशार बनण्याचा प्रयत्न करू नकोस. तर त्यासाठी इंग्लिशमधून आपण कसं बोलणार? डोंट ट्राय टू ॲक्ट टू स्मार्ट. डोंट ट्राय टू ॲक्ट टू स्मार्ट. TOO आहे इथे. ओके. नेक्स्ट आहे, त्यांना मदत कर किंवा त्यांना मदत करा. हेल्प देम. बघा, जेव्हा आपल्याला पॉसिबल होईल ना, तेव्हा आपण नक्की दुसऱ्यांना मदत करायची असती. कारण आपण युनिव्हर्सचा नियम आहे की आपण जे करू त्याच्या आपल्याला 10 पट आपल्याला रिटर्न मिळत असतं. त्यामुळे जर आपण एकाला मदत केली तर आपल्याला अनेक रूपाने कोणी हेल्प करत असतं. तर त्यांना मदत कर किंवा त्यांना मदत करासाठी काय बोलणार आपण इंग्लिशमधून? हेल्प देम. हेल्प देम. नेक्स्ट आहे, काळजीपूर्वक पहा. काळजीपूर्वक पहा. बघा, सपोज आपण कुठेतरी रस्त्याने जायचं आहे, आपल्याला रोड क्रॉस करायचा आहे, तर आपली आई किंवा आपले घरचे काय बोलतात की रोड व्यवस्थित बघा, काळजीपूर्वक बघ, गाड्या नसतील तेव्हाच रोड क्रॉस कर. तर काळजीपूर्वक पहासाठी काय सेंटेन्स आहे इंग्लिशमधून? वॉच केअरफुली. वॉच केअरफुली. नेक्स्ट आहे, तुला ते आवडते का? तुला ते आवडते का? सपोज आपण रोडनी चाललो आहे आणि आपली मैत्रीण किंवा आपला मित्र सोबत आहे आणि आपल्याला एक छानसं सुंदरसं फूल दिसलं, तर आपण काय बोलतो की तुला ते आवडते का? तुला ते फूल आवडते का? तर त्यासाठी इंग्लिशमधून काय आहे सेंटेन्स? डू यू लाईक इट. डू यू लाईक इट. नेक्स्ट आहे, मी त्याला मारीन. मी त्याला मारील. सपोज आपले घरात भावंडांची भांडणं झाली आणि रागाने आपण बोलतो की आई तिला काही सांग, मी तिला मारील. मग त्यासाठी काय आहे? आय शल बीट हिम. किंवा बहीण म्हणते की मी त्याला मारीन, तर आय शल बीट हिम. आणि सेम जर मी तिला मारीनसाठी काय आहे? मी तिला मारीनसाठी कसं बोलणार आपण इंग्लिशमधून? आय शल बीट हर. आय शल बीट हर. नेक्स्ट आहे, आम्ही पळून जाऊ. आम्ही पळून जाऊ. बघा, आपण सपोज गेम खेळतो आणि गेममध्ये काहीतरी टास्क आहे आणि त्यामध्ये आपल्याला बोलायचं आहे की आम्ही पळून जाऊ. आम्ही पळून जाऊ. तर त्यासाठी काय आहे इंग्लिश सेंटेन्स? वी शल रन अवे. वी शल रन अवे. नेक्स्ट आहे, मी शब्दकोश विकत घेईन. मी शब्दकोश विकत घेईन. शब्दकोश म्हणजे डिक्शनरी. ॲक्च्युली जर आपल्याला इंग्लिश शिकायचं असेल ना, तर आपल्याजवळ एक छोटीशी डिक्शनरी असलीच पाहिजे. त्याच्यातून आपण नवीन शब्द शिकतो. तर मी शब्दकोश विकत घेईनसाठी कसं बोलणार आपण इंग्लिशमधून? आय शल बाय अ डिक्शनरी. आय शल बाय अ डिक्शनरी. नेक्स्ट आहे, पाऊस पडेल. पाऊस पडेल. बघा, आपण छोटी मुलं असतात घरामध्ये आणि आपण त्यांना कधी कधी असं विचारतो की आज पाऊस पडेल का? तर ते बाळ एकदम निरागसतेने बोलतं की येस, हो, आज पाऊस पडेल. तर त्यासाठी काय आहे इंग्लिश सेंटेन्स? इट विल रेन. इट विल रेन. तो किंवा ती यावेळी पास होईल. तो किंवा ती यावेळी पास होईल. जर कोणी गव्हर्नमेंटचे एक्झाम देत असेल किंवा कुठली CET किंवा दुसऱ्या कोणत्या एक्झाम देत असेल ना, तर जे कोणी बघत असेल ना व्ह्युअर्स, ते नक्की यावेळेस पास होतील. ओके. तर तो किंवा ती यावेळी पास होईल. तर त्यासाठी इंग्लिशमधून कसं बोलणार आपण? ही विल पास दिस एक्झाम. ही विल पास दिस एक्झाम किंवा शी विल पास दिस एक्झाम. ओके. नेक्स्ट आहे, ती आपली मनःशांती भंग करेल. ती आपली मनःशांती भंग करेल. सपोज आपण मेडिटेशनला बसलोय आणि तिथे एखादी मांजर सारखी येते, सारखी म्याव म्याव करते, तर आपण कसं बोलतो की यार, मी तर मेडिटेशन करते आणि ती मांजर तर सारखी म्याव म्याव करते. मग ते आपली मनःशांती भंग करेल. तर आपण त्या मांजरीला काहीतरी दूध वगैरे प्यायला देऊ, म्हणजे ते शांत बसेल. तर ते आपली मनःशांती भंग करायसाठी काय सेंटेन्स होईल? इट विल डिस्ट्रॉय अवर पीस ऑफ माइंड. इट विल डिस्ट्रॉय अवर पीस ऑफ माइंड. ओके. नेक्स्ट आहे, तुझा किंवा तुमचा दिवस कसा होता. तुझा किंवा तुमचा दिवस कसा होता. तर त्यासाठी इंग्लिश सेंटेन्स आहे, हाऊ वॉज युअर डे. हाऊ वॉज युअर डे. तुझा पेपर कसा होता. नेक्स्ट आहे, तुझा पेपर कसा होता.
तुझा पेपर कसा होता? तर त्यासाठी इंग्लिश काय सेंटेन्स आहे? हाऊ वॉज युअर पेपर? हाऊ वॉज युअर पेपर? बघा, अशी इझी सेंटेन्सेस बनवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यातूनच आपण एक दिवस इंग्लिशमध्ये परफेक्ट बनणार आहोत. तर बघा, तुम्हाला हवं तर तुम्ही इथे स्क्रीनशॉट क्लिक करू शकता. ओके. ओके. तर बघा, मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोलले होते की आपण लास्टला काही पॉईंट्स जे कंपल्सरी फॉलो करायचे आहे, ज्याने आपण आपलं जे काही इंग्लिशची जर्नी आहे ती लवकर अचीव करू. तर ते पॉईंट्स असे आहेत की आपण इंग्लिश शिकण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल एक नोटबुक करा. त्या नोटबुकमध्ये ही सगळी सेंटेन्सेस लिहून काढा. आजपर्यंत मी बरेचसे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, तर ते सगळे सेंटेन्सेस जे आहे ते यामध्ये लिहून काढा तुमच्या नोटबुकमध्ये. लिहिताना जोरात वाचून लिहा. नेक्स्ट आहे, ही सगळी सेंटेन्सेस तुम्ही 4 to 5 टाइम्स लाऊडली रीड करायची आहे. आणि त्या पुढचा पॉईंट आहे की जेव्हा आपण बोलू, घरात बोलू, बाहेर बोलू, कुठेही बोलू, तेव्हा ही सगळी सेंटेन्सेस तुम्ही इंग्लिशमधूनच आठवून बोलण्याचा ट्राय करायचा आहे. जिथे तुम्हाला अडचण वाटते तिथे तुम्ही गुगल करा. म्हणजे एखादा वर्ड नाही लक्षात आला की हा इंग्लिशमधून काय आहे, तर तेव्हा गुगल करा. बघा, आपण जे आहे ना, आपल्याला जर खरंच इंग्लिश शिकायची आहे ना, तर आपली एक मनामध्ये एक इच्छा असली पाहिजे की नाही, मला शिकायचीच आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या नाही बाहेर तर तुमच्या मनातल्या मनात तुम्ही इंग्लिश एन्व्हायरमेंट तयार करायचं आहे. कसं करणार? तुम्ही उठले किंवा त्यानंतर जे काही तुमचं रुटीन आहे, तर संध्याकाळी जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा दिवसभराची जे काही तुम्ही काय काय गोष्टी केल्या ना, त्या इंग्लिशमधून कशाही येऊ द्या, चुकीच्या येऊ द्या, कशाही येऊ द्या, त्या बोलण्याचा प्रयत्न करा. आपण कुठेतरी चाललोय किंवा बसलोय तर आपल्या सराउंडिंगला, आपल्या आजूबाजूला काय आहे, काय 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 ॲक्शन्स होत आहे, त्या सगळ्या इंग्लिशमधून बोलण्याचा ट्राय करा. घरात छोटी मुलं असतील तर त्यांच्याशी तुम्ही इंग्लिश बोलण्याचा ट्राय करा. नाहीतर बेस्ट वे, मिररसमोर उभे राहा आणि त्यामध्ये स्वतःसोबतच इंग्लिश बोला. बघा, ह्या गोष्टी जोपर्यंत आपला निश्चय दृढ होत नाही आणि त्यासाठी आपण चिकाटी आणि मेहनत करत नाही ना, तोपर्यंत ही जर्नी थोडीशी आपल्याला अवघड वाटेल. पण जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींची तयारी ठेवू ना, की आपल्याला इंग्लिश शिकायचं आहे आणि त्यासाठी मीच एन्व्हायरमेंट क्रिएट करेल, तेव्हा बघा तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहे ना, तर ह्या गोष्टी फॉलो केल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमचा जो हा प्रवास आहे तो लवकर तुम्ही अचीव करू शकता. बघा, चॅनलवर नवीन असेल तर आजपर्यंतचे जे काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते सगळे व्हिडिओज एकदा चेक करा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बघा, मी अतिशय सिम्पल वेने इथे इंग्लिश सेंटेन्सेस जे आहे ते तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. कारण मला कुठल्याही प्रकारचं एंटरटेनमेंट किंवा काय म्हणतात त्याला म्हणजे असे व्ह्यूअर्स अट्रॅक्ट झाले पाहिजे असं वेगवेगळे इमेजेस वगैरे अपलोड करून नाही, तर मी एक सिम्प्लिसिटीने हा चॅनल बनवलेला आहे, जेणेकरून सर्वसामान्यांपर्यंत ह्या चॅनलची इन्फॉर्मेशन जाईल आणि हा चॅनल जो आहे यातली जी माहिती आहे ती व्ह्युअर्ससाठी युजफुल ठरेल. त्यामुळे मी सिम्प्लिसिटीवर बिलीव्ह करते ॲक्च्युली. त्यामुळे मी काहीही यामध्ये टेक्नॉलॉजीचं यूज वगैरे केलेला नाही आहे. जर तुम्हाला चॅनल आवडला असेल, सिम्प्लिसिटी, एक प्रामाणिकपणा आवडला असेल ना, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि इंग्लिश बोलत राहा. टेक केअर. हॅव अ गुड डे. बाय.